षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अक्षय थेटे. नानकर संघासाठी हार्दिक शुभेच्छा कळवत आहेत किरण कोळी. या स्पर्धेसाठी देखील त्यांनी शुभेच्छा कळवलेल्या आहेत. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने आपण देऊयात हार्दिक शुभेच्छा. अतिशय महत्त्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे. आजच्या दिवसातील आणि 2022 मधील ही शेवटची मॅच आपल्यासाठी. दैवत ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकाला सुरुवात करतोय अक्षय थेटे. तर आणखी या ठिकाणी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही फलंदाजाने जर इताडे संघाचे जर षटकार जर लगावलं तर शाहीर ग्रुप यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाजाला दिलं जाईल. आणि या ठिकाणी इनसाइड आउटचा जबरदस्त फटका दैवत वेलेकरच्या बॅटमधून पाहायला मिळतो. या चौकार नेत्रदीपक फटका पहिल्याच बॉलवर इनसाइड आउट. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी दैवतच्या बॅटमधून. अक्षयनं कदाचित याचा विचार देखील केला नसेल की दैवत अशा प्रकारचा फटका खेळेल, कारण पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं दैवतने फार जास्त स्ट्रगल केलं होतं. वारंवार ऑन साईडलाच तो खेळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र कुठेतरी चुकांतून आता शिकताना दिसतोय दैवत. यावेळेस हलक्या हातानं फक्त टर्न केलाय चेंडू डीप मिड विकेटकडे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. ओ डायरेक्ट हिट. काय कमालीचा निशाणा आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. सॉफ्ट सिग्नल आउट. नक्की तर डायरेक्ट हिट आपण पाहतोय आणि काय जबरदस्त हिटिंग पाहतोय आपण. तुम्ही पाहू शकाल फलंदाज बॅट हवेत आहे आणि माघारी परतावं लागेल नवनाथला. पहिला धक्का जानूसपूर इताडी संघाला. डायमंड डकचा शिकार झालाय फलंदाज नवनाथ बोईर. एकही चेंडूचा सामना करण्याची संधी मिळाली नाही आणि काय कमालीचा थ्रो पाहायला मिळाला मनीषच्या माध्यमातून. डीपमधून ही फेक त्याची आली होती आणि अगदी यष्ट्यांच्या रोखानं ब्रिलियन पीस ऑफ फिल्डिंग. धावसंख्या 5. एक गडी बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गोरख येतोय. बॅटिंग ऑर्डरमध्ये काही चेंजेस इताडे संघ देखील आता करताना दिसतोय. दैवतला आपण सलामीला खेळताना बघतोय. यावेळेस पिकअप शॉट. अतिशय सुंदर फटका, परंतु तिकडे देखील प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. ओहो, यावेळेस झाली मिसफिल्ड. एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलं जात आहे. 2-2 षटकांची लढत आहे आणि त्यामुळेच जास्तीत जास्त धावा येथे कुटण्याचा प्रयत्न. चांगली बॅटिंग करताना दिसतोय दैवत. तिन्ही फटके चांगले त्याने खेळलेले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 1-7. नक्कीच त्याला माहिती आहे की अभिनय तो कमी नाही. बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच आपल्याला पोहोचायचं असेल तर मात्र इथून माझी कुठेतरी चांगल्या बॅटिंगची अपेक्षा आवश्यकता आहे, ती म्हणजे आपल्या संघाला. आणि त्याचमध्ये मात्र चांगल्या प्रकारची बॅटिंग सध्या तो मात्र या ठिकाणी प्रस्तावित करतो. या 3 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि 3 चेंडूमध्ये 7 धावाचं योगदान तो आतापर्यंत देतोय. सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि आता सेमीफायनलसाठी एका संघाचा सूर्योदय होताना दिसेल. सुपर्ब डिलिव्हरी होती, परंतु नशिबाची साथ मिळते. बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर बॉल थर्ड मॅन बाउंड लाईनच्या पलीकडे. 4 रन्स. नक्कीच इथे मात्र पाहिल्या तर चेंडू पाहिल्या तर अतिशय जबरदस्त लेंथ पाहायला मिळाली, परंतु नशिबाच्या 4 धावा पाहायला मिळाल्या. चेंडूला पाहिल्या तर बॅटला ब्रश झाल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला तो शतरक्षक होता, त्याला मात्र चेंडूने हुलकावणी दिली. आपण पाहू शकाल रिप्लेमध्ये. यास अगदी यॉर्कर लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्यानंतर पहा यष्टीरक्षक फक्त पाहतच राहिले चेंडूला आणि चौकार या ठिकाणी वसूल केला जातोय. खूप चांगला चेंडू होता अक्षय थेटेचा. नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाजाला आणि अशा प्रकारच्या फटक्यांसाठी तुम्ही क्षेत्ररक्षण सजवू शकत नाहीत. शॉर्ट थर्डमॅन आणि विकेटकीपरच्या मधून बॉल निघून गेला होता. पुढचा बॉल. चेंज ऑफ पेस. यावेळेस अगदी सन्मान दिलाय चेंडूला. धाव मिळणार नाही आहे याची पूर्णपणे दक्षता स्वतः गोलंदाज अक्षय थेटेनं घेतली आहे. दैवत आपण बघतोय की एका चेंडूवर आक्रमण करतोय, दुसऱ्या चेंडूवर थोडासा सुरक्षात्मक पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात चांगली मिळाली आहे इताडे संघाला. धावसंख्या 1-11. हो नक्कीच, कारण या चेंडूचा आपण जर वेग पाहिला तर अगदी कमी करण्यात आला होता अक्षय थेटेकडे आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने मात्र तो चेंडू कलेक्ट केला. चला स्पीडअप करा, कारण नानकर संघ तुम्हालाच यानंतर बॅटिंग करायची आहे. 11 धावा धाफलक्यावर 1 गडी बाद. या ठिकाणी पहा चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं. 1 धाव कंप्लीट केली आणि या ओव्हरमधील हा शेवटचा चेंडू आय थिंक इथे मात्र पाहायला आपल्याला
काय जबरदस्त गेम प्लॅनिंग आपण पाहतो अजय, कारण स्ट्राईक सुद्धा आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये दैवतकडेच असणार आहे. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12. सर्वच्या सर्व चेंडूंचा सामना दैवतनं केला आणि निश्चित रूपानं योजनाबद्ध क्रिकेट त्याने पहिल्या षटकामध्ये तर खेळलेला आहे, परंतु पुढच्या ओव्हरमध्ये देखील चांगली बॅटिंग ही करावी लागणार आहे. कुठेतरी 25 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावा लागेल 2 षटकांमध्ये, कारण नांदकर संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. पण सध्याची परिस्थिती आपण बघतोय, कुठेतरी 20-25 धावांपर्यंत जरी मजल मारण्यात आली तरी देखील सामना अतिशय रोमहर्षक स्थितीत जाऊ शकतो, कारण आता अंधार पडत चाललेला आहे, बुजेट सातत्याने कमी होत चाललेला आहे. टॉस येथे फार महत्त्वाचा होता या मॅचमध्ये आणि टॉस जिंकून एक योग्य निर्णय इताडे टीमच्या कॅप्टनने घेतला आहे प्रथम बॅटिंग करण्याचा. सुरुवात देखील चांगली दैवतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन षटकाला सुरुवात करेल संकेत, दुसरं आणि शेवटचं षटक. नक्कीच इथे मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. 1 गडी नक्कीच गमावलाय, परंतु 12 धावा धब्बलकावर. इथे मात्र पावलांचा वापर, जबरदस्त कनेक्शन आणि चेंडू आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑन सीमेरेषेच्या पलीकडे हा येतोय षटकार. जो काही गेम प्लॅन सामन्यापूर्वी बनवण्यात आलेला आहे दैवतकडून, तो गेम प्लॅन तो एक्झिक्यूट देखील करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्या गेम प्लॅनची अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळते. अक्षयच्या विरोधात जास्त रिस्क घेतली नाही, परंतु आता नवीन षटकामध्ये पहिल्याच बॉलवर पावलांचा सुरेख वापर करत असताना लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह दाखवलाय. पहिला षटकार या मॅचमधील दैवत वेळेकरच्या बॅटमधून आलाय. 6 धावांनी संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. दैवत पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. संकेतचा हा बॉल. यावेळेस दिशा दाखवायची होती, बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात आहे. डॉट बॉल येतोय. अतिशय कमजोर बॉल होता, परंतु जास्त सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न. अगोदरच ठरवलं होतं की आता षटकार आलाय, पुढच्या बॉलवर जास्त रिस्क घ्यायची नाहीये, परंतु कमजोर बॉल होता. मोठा फटका येथे अपेक्षित होता. डॉट बॉल आलाय. नक्कीच या चेंडूवर जर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर मात्र चांगल्या धाबा मिळू शकल्या असत्या, परंतु तसं काही खेळ पाहायला मिळालं नाहीये. आणि आता मात्र या ठिकाणी पहा, यष्ट्या दाखवल्या दैवत वेलेकरने आणि त्याच यष्ट्या मात्र वाकवल्या गोलंदाज संकेतने. ज्या चेंडूवर आक्रमक फटका खेळायचा होता त्या चेंडूवर बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला, आणि ज्या चेंडूवर कुठेतरी बचावात्मक पवित्रा घेणं गरजेचं होतं त्या चेंडूवर मात्र आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर त्रिफळा उद्ध्वस्त झालाय दैवत वेळेकरचा. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज संकेत. दुसरा धक्का लागलाय जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. धावसंख्या 18. नक्कीच, परंतु चांगली इनिंग आपल्याला दैवत वेलेकरची पाहायला मिळाली. बाद होण्यापूर्वी 18 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समाविष्ट. नवीन बॅटर जातो साईनाथ. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 3, आणि नक्कीच सिक्सर हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं शाहीर ग्रुप इताडे यांच्या वतीने 500 रुपीज. अजूनही संधी आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. साईनाथ तो कारनामा करून दाखवेल का? 3 षटकार जर आले तर फार मोठी धावसंख्या असेल, परंतु 1 जरी षटकार आला तरी देखील चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावर आहेत. साईनाथकडे ती क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतो कुठल्याही परिस्थितीमध्ये, परंतु संकेतनं देखील आजचा दिवस गाजवलाय. खूप चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅचमध्ये 3 गडी तब्बल बाद केले होते. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, लॉफ्ट करायचा होता. ग्राउंडेड फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर बॉलवर येईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेथे केला गेला आहे आणि फलंदाज होईल धाव बाद. नक्कीच कुठेतरी कॉलिंग मात्र त्या ठिकाणी झाली नव्हती, आणि दुसरी धाव सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाली नसती, आणि त्याचमुळे मात्र अर्ध्या खेळपट्टीवर येऊन खेळाडू मात्र त्या ठिकाणी फलंदाज स्थिरावला, आणि मात्र योग्य त्या वेळी मात्र इष्टिरक्षक मयूर दलवीने मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केला. लागणारा हा 3रा धक्का जानोस्फोट इताडी संघाला. आणि या ठिकाणी पहा, एक वेगळ्याच आपण पाहतो या स्थिती, कारण दोन्ही बंधू अर्थात नवनाथ आणि गोरखनाथ हे दोन्ही बंधुराज आहेत, आणि दोन्ही बंधुराज धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत, एका पाठीमागे एक. आणि विशेष म्हणजे दोन्हीही फलंदाज डायमंड डकचा शिकार झालेले आहेत. एकही चेंडू खेळण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली नाही. क्या बात आहे. ज्या अपेक्षा या 2 बंधूंच्या वतीने मात्र नक्कीच जानोस्फोट इताडे संघाला होत्या, त्या अपेक्षा मात्र नक्कीच ते पूर्ण करू शकले नाही. परंतु आता विशाल परटोले आहेत, त्याच्याकडे 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका येईल का? फटका तर चांगला पाहायला मिळतोय आणि रिझल्ट सुद्धा चांगला येईल. वाडिश लॉंग ऑन सीमेरेषेच्या बाहेर येणारा हा षटकार.
ग्रेट शॉट, लेंथ बॉल होता, खूप लवकर लेंथ पिक केली होती फलंदाज विशालनं. आडव्या बॅटचा प्रहार केला, मात्र काय अचूक टायमिंग पाहायला मिळालं. जबरदस्त षटकार आलाय विशालच्या बॅटमधून. विशालच्या बॅटमधून हा विशाल फटका आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. चांगला आकडा पाहायला मिळतोय इताडे टीमकडून. पुढचा बॉल यावेळेस प्ले अँड मिस, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर ही इनिंग्स समाप्त होते क्वार्टर फायनल मॅचमध्ये. जानू स्पोर्ट्स इताडे संघाची टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी बनवलेले आहेत 2 षटकांमध्ये 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 26 धावांचं एक चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलंय आई गावदेवी नांदकर टीम समोर. चला, नांदकर संघ लगेच आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवून द्या आणि इताडे संघानं लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. हॅलो, जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली आपल्या 2 षटकांच्या खेळामध्ये 25 धावा. आणि ज्याप्रमाणे आपण क्लायमेट पाहतो त्या क्लायमेटनुसार मात्र ही धावसंख्या नक्कीच एक मोठी आपण म्हणू शकतो आणि धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग होईल का, कुठला संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल पाहूया. आतापर्यंत 2 संघानं क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. संजय स्पोर्ट सावध आणि आई गावदेवी वालशीन यांचा नक्कीच उद्या सकाळी ठीक 9 वाजता सामना असणार आहे आणि 2 संघ आज क्वालिफाय होईल. तो संघ नक्कीच उद्याच्या दिवसातून क्वार्टर फायनलमध्ये जो संघ क्वालिफाय होणार आहे त्यामध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं टार्गेट आहे, 26 धावांचं टार्गेट 2 षटकांमध्ये विजयाकरिता या क्वार्टर फायनल मॅचमध्ये आई गावदेवी नांदकर संघासमोर. परंतु नांदकर संघाकडे देखील चांगले पॉवर हिटर आहेत, विशेषतः मयूर दळवी ज्यानं आजचा दिवस देखील गाजवलेला आहे. मित्रांनो, या स्पर्धेसाठी 2 दिवस आपल्याला आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे आमचे सहकारी समालोचक योगेश पाटील. उद्या त्यांचं बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाहीत. तर आयोजकांचं हे कर्तव्य आहे की त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. तर आपण योगेश पाटील यांचा सन्मान येथे करूयात. सुमधुर समालोचन त्यांच्या माध्यमातून काल आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य भगवान शेठ पाटील आणि दयानंद पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण योगेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. कोकसेगावचा बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ पडगा टेनिस क्रिकेट म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते योगेश पाटील. थँक्यू सो मच योगेश. माझे उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आणि आता वळूयात मॅचच्या दिशेनं. सामन्याला सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा प्लीज. वॉर्मअप करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. अक्षय सुरेकर लक्षात घ्या. 12 चेंडू आणि 26 धावा. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते संकेत आणि मयूर. संकेत ऑन स्ट्राईक, कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे. 5 खेळाडू हे सीमारेषेवर पहिल्या बॉलपासून तैनात पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड ऑफ पॉईंट एक खेळाडू आहे आणि एक वाईडिश मिड ऑफ. पहिला बॉल, अक्षयचा हा बॉल अगदी स्विंग अँड मिस. एस्टेनच्या वरून हा चेंडू निघून गेलाय असं पंचांचं मत येते. डॉट चेंडून सुरुवात झाली आहे. DRS ची मागणी फक्त बिमर चेंडूसाठी केली जाऊ शकते. एक एक बॉल फार महत्त्वाचा ठरणार आहे. सुरुवात तर चांगली केली आहे गोलंदाजानं आणि फलंदाजीमध्ये देखील आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे इताडे संघाच्या फलंदाजांनी. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. ओहो, फुल टॉस आहे, यावेळेस फेकून दिला आहे. हवाई फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त या ठिकाणी फटक्या पाहायला मिळतोय. अगदी खराब चेंडू फुलटॉस होता आणि त्याच्यावर मात्र तुटून पडला फलंदाज संकेत. आणि संकेत चांगले संकेत देतो की डरो मत यारो मै हो ना, आणि त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. चला, षटकार लागल्यानंतर देखील खेळाडूंनी एकत्र यायचं नाहीये, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. पहिल्या बॉलवर फलंदाज बीट झाला होता, मात्र दुसरा चेंडू अक्षरशः पर्वणी होती, मेजवानी होती, त्याच्यावर तुटून पडलाय संकेत दळवी. अतिशय रोमहर्षक मॅच ही होईल असं वाटतंय. षटकारानं अकाउंट ओपन झालंय संकेतचं आणि त्याचप्रमाणे
आई गावदेवी नांदकर संघाचं. 10 चेंडू शिल्लक, 20 धावांची आवश्यकता. क्रिकेट रसिकांची अलोट गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते नांदकरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो हो, चेंडूनं टेक ऑफ केलाय. एक्स्ट्रा पेस अँड एक्स्ट्रा बाउन्स, अनप्लेएबल डिलिव्हरी होती. नक्कीच आपण जर पाहिलं तर कभी तुम्हारी कभी हमारी पाहायला मिळतो. या 1/4 ओव्हरचा इशारा या ठिकाणी पंचांच्या वतीने देण्यात आलेला आहे. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार आला आणि आता मात्र तिसरा चेंडू सुद्धा मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. 9 चेंडू शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता आहे. सातत्याने मोठ्याच फटक्यांचा प्रयत्न येतोय फलंदाज करताना दिसतोय. नेक्स्ट डिलिव्हरी, यावेळेस स्विंग केला ऑन साईडला. लॉफ्टेड फटका आहे. फिल्डर डीप मध्ये सज्ज. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीतची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. काय फेकी आहे अजय, डायरेक्टली फेकी पाहायला मिळाली आणि मी कौतुक करेन क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी रितेशचं, कारण जर 1 बाउन्सला जर फेकी आली असती तर कदाचित फलंदाज ने माझा 2 धावा पूर्ण करू शकला असता. परंतु या ठिकाणी पहा रॉकेट थ्रो पाहायला मिळाला आणि योग्य त्यावेळी विशाल पटोलेने मात्र इष्टा उद्ध्वस्त केला. जबरदस्त क्रिकेट. सकाळच्या मॅचमध्ये देखील क्षेत्ररक्षणामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. रितेशनं 4 झेल तब्बल त्याने टिपले होते आणि हॅट्रिक देखील त्या मॅचमध्ये त्याने पूर्ण केली होती. संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा त्याने उचलला होता. यवई संघाविरुद्ध सामनावीराचा मानकरी तो ठरला होता आणि आता धावचित करण्यामध्ये ते सिंहाचा वाटा त्याने उचललेला आहे. फलंदाज संकेतला त्याने धावबाद केलंय. 7 धावांचं योगदान दिलं संकेतनं. संघाची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते 1/7. 4 चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकामध्ये. चला स्पीडअप करायचं आहे, अजिबात वेळ दौडू नका. जानू स्पोर्ट्स इताडे संघ. 8 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन आलाय अक्षय थेटे. 19 धावांची गरज. यावेळेस खेळायचं होतं ऑन साईडला. बॉल मात्र ऑफ साईडला गॅपमधून निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉईंटकडे. फिल्डर बॉलवर पोहोचेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. बॅटची एज लागली होती असं पंचांचं मत आलंय. 2 धावा या बॅटने येत आहेत. अक्षय थेटेचं अकाउंट ओपन होत आहे. प्रत्येक धाव लाख मोलाची ठरणार आहे. समीकरण आपण बघतोय. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आई गावदेवी नांदकर संघाला. हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र नक्कीच नांदकर संघ या ठिकाणी वापसी करू शकेल आणि या चेंडूवर मोठा फटका आला नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये दडपण असेल तो म्हणजे फलंदाजांवर. ओहो, इथे मात्र आलाय डॉट चेंडू. जबरदस्त षटकाचा स्पेल मात्र या ठिकाणी समाप्त केला गोलंदाज अक्षय सुरकरने. एकूण धावा त्याने फक्त खर्च केला 9, गडी बाद केला 1 आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धाब्यांची गरज. एक कमजोर गेंद पहले ओवर में देखने को मिली. फुल टॉस उस पर छक्का जड़ा गया था संकेत द्वारा, लेकिन उसके अलावा गजब की लाइन और लेन पर गेंदबाजी की गई और लाइन जो लेंथ थी खासतौर पर उसमें लगातार बदलाव भी करते रहे थे अक्षय. एक अच्छा बाउंसर भी उनके ओर से देखने को मिला और बहुत ही शानदार ओवर उनका समाप्त हुआ है. स्कोर है 9 रन 1 विकेट के नुकसान पर. 6 गेंदों का खेल बाकी है. नांदकर टीम को 17 रनों की जरूरत. जबरदस्त चित्त थरारक लढत पाहतो आपण. क्वार्टर फायनलची मॅच इताडे विरुद्ध नांदकर. त्याला स्पीडअप करायचा, आपण जास्त वेळ घेऊ नका. चला इताडे संघ प्लीज आपण कॉपरेट करा मित्रांनो, कारण क्रिकेटमध्ये सर्वांसाठी समान नियम असतात आणि नक्कीच कुठेतरी अंधार होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते आणि कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही याची आपण काळजी करायची आहे. दैवत वेलेकरच्या हातामध्ये चेंडू आहे. दैवत 17 धाबांचं संरक्षण करेल का की नांदकर संघासमोर जो खतरा आता मात्र निर्माण झाला आहे तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल का. 6 चेंडू 17 धाब्यांची गरज. बल्ले से बहुत अच्छा योगदान दिया है दैवत ने इस मैच में. 18 रनों की अच्छी पारी खेली है. मयूर के पास स्ट्राइक, बड़े हिट्स लगाने में माहिर है. खेले ना खेले जाने दिया. विकेट कीपर से रोकी नहीं थी लेकिन फ्लाई स्लिप के खिलाड़ी काफ़ी सतर्क. वाइट का इशारा. अतिरिक्त गेंद से शुरुआत की है दैवत ने. अब समीकरण थोड़ा सा बदलता हुआ. 6 गेंदे शेष है. 16 रनों की जरूरत. प्रत्येकावर प्रेशर पाहायला मिळतो. आता मात्र फलंदाजांवर सुद्धा प्रेशर आहे, गोलंदाजांवर सुद्धा प्रेशर आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये असे क्षेत्ररक्षक असतात की माझ्याकडे चेंडू आला नाही तर चांगला होईल, परंतु प्रेशरला जो जुगाडेल तो संघ एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकेल. 6 चेंडू 16 धाब्यांची गरज आणि या ठिकाणी क्रॉस बॅरेट फटका पाहायला मिळतो. या फिल्डर आहे डीपमध्ये, जोपर्यंत येईल चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. स्ट्राईक असेल अक्षय थेटेकडे आणि आता मात्र समीकरण थोडंसं बदलत असताना 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज. कई बल्लेबाजों को हम देखते हैं जब इस तरह का सिचुएशन निर्माण होता है, इस तरह का समीकरण निर्माण होता है तो ऑन साइड में ज़्यादा खेलने का प्रयास करते हैं.
जबकि गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थे और कवर्स में भी वो ड्राइव कर सकते थे। मयूर ऑफ साइड में भी अच्छे शॉट्स खेलते हैं, लेकिन कहीं ना कहीं दबाव उनके ऊपर ज़्यादा देखने को मिल रहा है। दो अच्छे बल्लेबाज इस समय क्रीज पर है, अक्षय थेटे और मयूर दलवी। अब 5 गेंदें शेष है, 15 रन चाहिए। जबरदस्त मैच। कम से कम 2 बड़े स्ट्रोक्स की जरूरत नानकर टीम को। ओ इस बार तो लगभग वाइड गेंद पर बल्ला चलाया है, इनसाइड एज लगा है, एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलटते हुए मिसफील्ड। मौका यहां पर, लेकिन देखना है कि क्या कुछ हुआ है। शायद शरीर से ही स्टंप्स बिखेर दिए थे दैवत ने और 2 रन आखिरकार पूरे। स्ट्राइक अक्षय थेटे ने अपने पास रखी है। गेंदे शेष है 4, रन चाहिए 13। आणि या ठिकाणी पाहूया एक्झॅक्टली काय घडलं आहे. कुठेतरी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु दैवतने चेंडू कॅरी का केला नाहीये. जर चेंडूला कॅरी केला असतं तर फलंदाज या ठिकाणी मयूरला माघारी परतावं लागलं असतं, परंतु प्रेशर सिच्युएशन आहे. प्रेशरमुळेच मात्र नक्कीच या ठिकाणी चेंडू कॅरी झाला नाहीये. आणि आता मात्र समीकरण पहा, 4 चेंडू शिल्लक आणि 13 धाब्यांची गरज. अगली गेंद, ओहो बेहतरीन गेंद, इस बार सटीक यॉर्कर थी ऑफ स्टंप के बाहर। इस गेंद का जवाब नहीं था अक्षय थेटे के पास। स्वीप करने का प्रयास किया उन्होंने, लेकिन थोड़े से लेट हो गए अपने स्ट्रोक में। गेंद पहले निकल गई थी, बैट को बीट करती हुई। शानदार गेंदबाजी दैवत की, दर्शक काफी प्रसन्न है। दोनों टीमों को जबरदस्त सपोर्ट है, दोनों भी स्थानीय टीमें हैं। 3 गेंदे 13 रनों की जरूरत, चेजिंग कंपलसरी। दैवत चले राइट आर्म ओवर द विकेट। एक और बेहतरीन यॉर्कर, लेकिन उतना ही खूबसूरत स्ट्रोक। गेंद जा रही है लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। सामना संपला नाहीये. प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे की अजूनही पिक्चर बाकी आहे. 3 चेंडू 13ची गरज असताना या ठिकाणी पाहिलं तर अगदी सरळ बाटने हा फटका पाहायला मिळतोय. बॉलर पास ड्राईव्ह तुम्ही पाहू शकाल, अगदी खोदून काढला होता. मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज त्या फटक्यावर पाहायला मिळाला आणि मिडऑफला बीट केल्यानंतर पहा चेंडू जाऊन सरळ लॉंग ऑफ सीमेरेषेला जाऊन धडकतोय. 2 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 9 धाब्यांची गरज. धीरे धीरे दर्शक खड़े हो रहे हैं और दर्शकों के रोंगटे भी खड़े हो रहे हैं। गजब का मुकाबला, क्वार्टर फाइनल मैच है स्वर्गीय बारकोबाई स्मृति चषक 2022-23 का। नानकर बनाम इताड़े, 2 गेंदे 9 रन। अक्षय के पास स्ट्राइक, ये गेंद बहुत ही महत्वपूर्ण है। दैवत दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार घुमा दिया है गेंद को खाली क्षेत्र में, फील्डर थोड़े दूर है और पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर। एक और चौका अक्षय थेटे के बल्ले से। क्या बात आहे, जबरदस्त मॅच. मित्रांनो मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. क्रिकेटचा विजय या ठिकाणी होत असताना शेवटचा चेंडू शिल्लक, 5 धाब्यांची गरज. चौकार आला तर मात्र सामना टाय होईल आणि टाय झाला तर ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आहे त्या संघाला आम्ही विजय घोषित करू. म्हणजे हा सामना जिंकायचा असेल तर गोल्डन षटकाराची आता मात्र आवश्यकता आहे, ती म्हणजे आई गावदेवी नानकर संघाला. चलिए फील्ड सजाना है तुरंत, समय बिल्कुल भी बर्बाद ना करे इताड़ी टीम के कैप्टन। दैवत की गेंदबाजी तो ठीक ठाक रही है, लेकिन शॉट्स भी काफ़ी उम्दा खेले जा रहे हैं। खासतौर पर जो पहला चौका था वो लाजवाब था। फील्ड प्लेसमेंट को देखते हुए बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला गया था मिड ऑफ के बगल में से, और उसके बाद थोड़ी शॉर्ट पिच गेंद, उसको भी उन्होंने निकाला बाउंड्री लाइन के बाहर। लगातार 2 चौके अक्षय थेटे के बल्ले से। अक्षय का आत्मविश्वास बढ़ता हुआ। 1 गेंद 5 रनों की ज़रूरत है। छक्का लगाना थोड़ा आसान हो सकता है, 5 रन बनाना बहुत ही मुश्किल है, लेकिन एक आध अतिरिक्त गेंद भी आ सकती है। दबाव की स्थिति में हमने अक्सर देखा है कि अच्छे अच्छे सुरमा भी ढेर हो जाते हैं। दोन्ही संघासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. टाळ्यांमध्ये तुम्ही कंजूसी करू नका. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी विजय होतोय, क्रिकेटचा विजय होतोय बेबी स्पोर्ट इताडी संघाच्या वतीने स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषकाचा. आणि तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे. प्लीज साईनाथ, प्लीज सो कॉपरेट. 1 चेंडू शिल्लक, 5 धाब्यांची गरज आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल स्लिप पॉइंट लाईक प्रेशर टाकण्यासाठी खेळाडू पाहायला मिळतोय. और जब तक किसी भी टीम को हम विजेता घोषित नहीं करते हैं, कोई भी अंदर नहीं आएगा। आखिरी गेंद, सिली पॉइंट पर खिलाड़ी तैनात, 5 रन चाहिए। प्ले एंड मिस, बढ़िया गेंद दैवत की, और इसके साथ ही यह मुकाबला जीत लिया है जानू स्पोर्ट्स इताड़े टीम ने। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस जानू स्पोर्ट्स इताड़े। सेमीफाइनल में पहुंचने वाली तीसरी टीम बनी है जानू स्पोर्ट्स इताड़े स्वर्गीय बारकोबाई स्मृति चषक 2022-23 में। नक्कीच आणि पहिल्यांदा या सत्रामध्ये जानू स्पोर्ट्स इताडे संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये नक्कीच प्रवेश करत आहे. असा दिवस नक्कीच कुठेतरी सोन्याहून पिवळा असेल जानू स्पोर्ट्स इताडे संघासाठी. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने अष्टपैलू खेळ प्रस्थापित केला
आणि त्याचं नाव आहे दैवत